नमस्कार. आजच्या एपिसोडमध्ये इथे रणजित तेजसचा ॲक्सिडेंट करणार असतो, पण मानसी तेजसला धक्का देऊन बाजूला करते आणि त्याच्यावरचं संकट स्वतःवरती ओढून घेते. त्यामुळे इथे मानसीला जबरदस्त असा मारसुद्धा लागलेला असतो. तेजसच्या हातामध्ये तिने लकी चार्म दिलेला असतो. तेजस तो बघतो आणि मागे वळून बघितल्यानंतर इथे मानसी जमिनीवरती कोसळलेली असते, रस्त्यावरती पडलेली असते आणि इथे डोक्यातून खूप जास्त रक्तस्रावसुद्धा होत असतो. तेव्हा तेजस जोरात मानसी असं ओरडतो आणि धावत पळत तिच्या जवळ येतो. तेव्हा इथे आता मानसीची शुद्धसुद्धा हरपत चाललेली असते. तेव्हा इथे रणजित आता गाडीतून उतरतो. तो म्हणतो की मानसी मानसी आणि तो सुद्धा घाबरतो, कारण त्याने आता अपघात घडवून आणण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण तो तेजससाठी. मानसीला काही व्हायला हवंय हे त्याच्या मनात सुद्धा आलेलं नसतं, कारण त्याला तेजसला आणि मानसीला एकमेकांपासून वेगळं करायचं असतं आणि स्वतःला मानसीबरोबर लग्न करायचं असतं. पण मानसीची अवस्था झालेली बघून आता तो खूपच जास्त पॅनिक होतो आणि म्हणतो, मानसी काय गरज होती तुम्हाला मध्ये यायची? तेजसचा काटा काढून मला तुमच्याबरोबर लग्न करायचं होतं. तुम्हाला दोघांना एकमेकांपासून कायमचं वेगळं करायचं होतं. त्यानंतरला तेजस म्हणतो, अरे कुणीतरी ॲम्ब्युलन्सला फोन करा ना, ॲम्ब्युलन्सला बोलवा. तेव्हा तिथे एक वृद्ध काका असतात. ते म्हणतात की मी लगेचच ॲम्ब्युलन्सला फोन करतोय. तेव्हा मानसी म्हणत असते की मला माफ करा राष्ट्रहित, मी तुमच्याबरोबर खोटं बोलले, मी तुमच्यापासून ही गोष्ट लपवून ठेवायला नको होती. तेव्हा तेजस म्हणतो, तुम्ही शांत राहा, प्लीज तुम्ही शांत राहा. आता काहीही बोलू नका, तुम्ही फक्त डोळे उघडे ठेवा. हे बघा लकी चार्म, तुम्ही डोळे बंद करू नका. तेव्हा आजूबाजूची लोक म्हणत असतात, बघितलं ना, म्हणजे यांच्यामुळे या मुलीला किती लागलंय ते. तिने त्यांच्यावरचं संकट स्वतःवरती ओढून घेतलं, स्वतःचा जीव धोक्यात घालून याचा जीव वाचवला. तेव्हा दुसरी बाई म्हणते, अगं तिचा बहुतेक नवरा आहे म्हणून तर तिने एवढं केलं ना. त्यानंतरला रणजितला आता गायत्रीने फोन केलेला असतो. गायत्री म्हणत असते, काय मग आत्तापर्यंत आपल्याला जे साध्य करायचं होतं ते साध्य झालं असेल ना, बरोबर की नाही? तेजसचा काटा काढलाच असेल ना तुम्ही? एक काम करूया, आता त्याचा काटा तर काढला असेल, आता प्रभूंच्या घरामध्ये खूपच जास्त शोकाकूळ वातावरण निर्माण होईल. त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये काही सेलिब्रेशन करता येणार नाही आहे, कारण माझी कितीही इच्छा नसली तरीसुद्धा मी एक प्रभू आहे आणि प्रभू आहे म्हणाल्यानंतर प्रभूंच्या घरामध्ये दुःख असेल तर मला थोडेसे अश्रू तर गाळावेच लागतील ना. तेव्हा इथे तेजसने आता ॲम्ब्युलन्सला फोन केला का ते विचारतो. तेव्हा फोन काका आता तेजसकडेच देतात. त्यानंतरला गायत्री म्हणत असते, काय मग आता खूप मोठं संकट आलं आहे ना आमच्या घरावरती, मग आता सेलिब्रेशन करायला नको का? काहीतरी बोला, तुमच्या तोंडून काही शब्दच फुटत नाही आहेत वाटतं. तेव्हा गायत्री म्हणते, पण काहीच हरकत नाही, मला माहिती आहे तुम्हाला खूप आनंद झाला आहे, आपण सेलिब्रेशन करूया. आता दुःख व्हायच्या आधी थोडंफार सेलिब्रेट तर केलं पाहिजे, आपण दोघेजणं भेटूया, असं गायत्री म्हणते. तेव्हा इथे रणजितला काही बोलवत नाही, कारण तेजसच्या ऐवजी इथे अपघात मानसीचा झालेला असतो. तेव्हा तो फोन कट करतो. गायत्री म्हणते की आनंदाच्या भरात या माणसाला बोलवत पण नाही आहे, पण काही हरकत नाही, सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे आणि ते आत्ताच केलं पाहिजे, असं म्हणून ती आनंद व्यक्त करत असते. त्यानंतरला इथे तेजस म्हणत असतो की ॲम्ब्युलन्स घेऊन लवकरात लवकर या. हो, मी त्यांना जागा ठेवण्याचा प्रयत्न करतोय, पण मी तुमच्या पाया पडतो, तुम्ही लवकर या प्लीज. तेव्हा तेजस म्हणतो, लकीच्या मला माफ करा, खरंच मला माफ करा, मी तुम्हाला त्रास दिला ना, म्हणून तुम्ही टेन्शनमध्ये होतात. माझ्यामुळे तुम्हाला जो काही त्रास झाला त्यासाठी मी तुमच्याजवळ माफी मागतो. तेव्हा रणजित म्हणत असतो, हा तेजस पण ना अजून काय इथे मानसीला घेऊन बसलाय, तिला हॉस्पिटलला घेऊन जायला हवंय, हॉस्पिटलला घेऊन जा ना, इथेच रडत बसले रस्त्यावरती. तेव्हा रणजित म्हणतो, मी जाऊ का? आता मलाच काहीतरी करायला हवंय आणि तो आता गाडीमध्ये सुद्धा बसतो आणि गाडी घेऊन जाणार. तेवढ्यातच रणजित म्हणतो, पण जर मी तिथे गाडी घेऊन गेलो तर मग तेजस म्हणेल की मी इथे काय करतोय, मला कसं कळलं की इथे मानसीचा अपघात झालाय, बरोबर की नाही? उगाच त्याला अजून संशय येईल आणि जर काही प्रॉब्लेम झाला तर. तेव्हा इथे तेजस आता गाड्यांना हात करत असतो, प्रायव्हेट गाड्यांना थांबवत असतो, म्हणत असतो की एमर्जन्सी आहे दादा, प्लीज थांबा. रिक्षा थांबवतो, गाड्या थांबवतो, पण इथे एकसुद्धा गाडी थांबायला तयार नसते, कारण का इथे ॲक्सिडेंट केस असते. त्याच्यामुळे आता गाडी काही थांबत नसते. आजूबाजूची लोकंसुद्धा तेजसला मदत करत असतात गाड्या थांबवण्यासाठी, पण इथे आता रिक्षासुद्धा थांबत नाही आणि ओमिनीसुद्धा.
त्यानंतरला इथे तेजस पुन्हा मानसीजवळ येतो. म्हणत असतो की हे बघा लकी चार्म, डोळे बंद करू नका. ॲम्ब्युलन्स आता कधी येईल, आपण हॉस्पिटलला जातोय. प्लीज फक्त डोळे उघडे ठेवा. हवं तर माझ्यावरती रागवा, माझ्याजवळ भांडा. त्यानंतरला इथे संपदा आलेली असते सुगंधाकडे, प्रभूंच्या घरी आलेली असते आणि तेजस सारखा म्हणत असतो की मानसीबरोबर आता मला राहायचं नाही आहे, कारण मी त्यांच्या योग्यतेचा नाही आहे. मानसी खूप चांगलं डिझर्व करतात. तेव्हा इकडे आता सुगंधा चहा घेऊन येते संपदासाठी आणि म्हणत असते, तेजसचं काही डोकं फिरलं आहे का? तो असं का बोलतो खरंच काही कळत नाही. म्हणजे त्याच्या मनात असं का येतं? त्यानंतर संपदा आपल्या मनात म्हणत असते की इथे तेजस यांनी घरामध्ये नाही सांगितले वाटतं की त्यांचा बेलगावला येण्याचा नेमका हेतू काय होता, याबद्दल काही सांगितलेलं नाही आहे वाटतं. त्यानंतरला इथे सुगंधा म्हणत असते की मानसी खरंच खूप चांगली मुलगी आहे. जेव्हापासून या घरामध्ये आली आहे ना, आमच्या घरातलं वातावरण पूर्णपणे बदलून गेलं आहे. म्हणजे तेजसमध्ये आणि यांच्यामध्ये एवढ्या वर्ष जे मतभेद होते, त्यामुळे दोघांमध्ये खूपच जास्त अंतरसुद्धा निर्माण झालं होतं. पण मानसीच्या येण्यामुळे त्या दोघांमधलं अंतर कमी झाले. माझा मुलगासुद्धा सरळ मार्गावरती आला आहे. पण त्याच्या मनात असे विचार का येतात? तो कधी म्हणतो की मंगळसूत्र काढा, जोडवी काढा. त्याला का कळत नाही की आता मानसी या घरची सून आहे, या घरची लक्ष्मी आहे आणि ती आयुष्यभरासाठी ती आता त्याच्याबरोबरच राहणार आहे. पण तुम्ही काळजी करू नका, मी तेजसला समजावते. तेव्हा इथे संपदा म्हणत असते, माझंसुद्धा तेच म्हणणं आहे. तेजससारखा मुलगा शोधूनसुद्धा माझ्या मानसीला मिळणार नाही. ते दोघंजण एकत्र असतील ना, तर कितीही मोठं संकट येऊ दे, ते दोघंजणं कुठल्याही संकटाला तोंड देतील. आणि माझीसुद्धा इच्छा अशीच आहे की मानसीला तेजससारखा नवरा मिळणार नाही. तेव्हा तुम्ही प्लीज त्यांना समजवा आणि आता पुन्हा मानसी सोडून जा. मानसीसाठी मी लायकीचा नाही आहे, असं म्हणणं त्यांना आता बंद करायला सांगा. तेव्हा सुगंधा म्हणते, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेजसच्या तोंडातून जर असा शब्द आला ना, तर मी त्याचा कानच पिरगळते की नाही बघाच तुम्ही. तेव्हा इथे सुगंधा आता देवाजवळ बसते आणि प्रार्थना करत असते की सगळं काही व्यवस्थित होऊ दे आणि दोघेजणं चांगल्या पद्धतीने एकत्रच राहू दे. त्यानंतरला इथे आता हळद कुंकू लावून करंडा ठेवत असताना आता तो इथे देवाच्या पायाजवळ पडतो आणि सगळं कुंकू हळद इकडे तिकडे सांडतं. तेव्हा सुगंध आणि संपदा या दोघींना खूप मोठा धक्का बसतो, कारण हा अपशकुन झालेला असतो. त्यामुळे संपदा खूपच जास्त घाबरते. तर इथे तेजस म्हणत असतो की लकी चार्म, तुम्ही माझ्यावरती रागवा ना, नाहीतर मला एकदा प्लीज हसून दाखवा. तुम्ही हसल्यावरती खूप छान दिसता, मी तुम्हाला सांगतो ना. प्लीज हसा ना तुम्ही, नाहीतर रागवा. मी तुम्हाला का त्रास दिला म्हणून माझ्यावरती रागवा. त्यानंतरला आता ॲम्ब्युलन्स आलेली असते. तेव्हा तेजस म्हणत असतो की लकी चार्म, डोळे उघडा, ॲम्ब्युलन्स आली आहे. आणि ॲम्ब्युलन्स आल्यानंतर इथे आता मानसी डोळे बंद करते. तिची शुद्ध आता पूर्णपणे हरपलेली असते. त्यामुळे इथे तेजस आता त्यांना मदत करत असतो. मानसीला आता ॲम्ब्युलन्समध्ये ठेवून देतो आणि म्हणत असतो की लकीच्या माफ करा, खरंच माफ करा, माझ्यामुळे तुमची ही अवस्था झालेली आहे. का तुम्ही मध्ये आलात? तुम्ही मध्ये नसता आलात तर किती बरं झालं असतं. त्यामुळे इथे आता मानसीची शुद्ध हरपल्यामुळे तेजस खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेला असतो. तेवढ्यातच इथे आता रणजितची गाडी आलेली असते आणि गायत्री हातामध्ये बुके वगैरे घेऊन तयार बसलेली असते रणजितचं अभिनंदन करायला. त्यानंतर तिथे रणजित येतो. तेव्हा गायत्री म्हणत असते की हे घ्या रणजितराव, तुम्ही त्या तेजाचा काटा काढलात ना, आपला प्लॅन सक्सेसफुल झाला. हे घ्या, तुमच्या स्वागतासाठी घेऊन आले. तेव्हा रणजित तो बुके घेतो आणि रस्त्यावरती फेकून देतो. तो म्हणतो की अपघात तेजसचा झालेला नाही आहे, अपघात मानसीचा झाला आहे. खूप मोठं संकट आलं त्यांच्यावरती. तेव्हा इकडे गायत्री म्हणत असते, हा जाऊ दे ना, तेजसचा अपघात होऊ दे नाही तर मानसीचा होऊ दे, कुणाचा तरी झालाय ना. आणि तसंही ती मानसी गेल्यानंतर आपण तेजसला अजून वीक करू शकतो, आपण त्याला हरवू शकतो आणि मग तो जिंकण्याचं नावसुद्धा घेणार नाही, कारण मानसी गेल्यानंतर त्याची ताकद कमी होईल ना. तेव्हा रणजित म्हणतो, एक मिनिट, मानसीबद्दल एक शब्दसुद्धा बोलू नका, कळलं ना. तेजसचा काटा मी फक्त मानसीसाठी काढणार होतो, कारण मानसी मला माझ्या आयुष्यात हवी आहे आणि जर मानसीला काही झालं ना, तर तुमची जीभ हासडून हातात देईन, आत्ताच सांगतोय. तेव्हा गायत्री म्हणते, बरं बरं, रिलॅक्स रिलॅक्स, शांत व्हा. म्हणजे मानसीचा अपघात झाला आहे तर तुम्हाला खूप जास्त टेन्शन आलं आहे, मी समजू शकते. पण हे घ्या. आणि ती आता टिश्यू इथे रणजितला देत असते चेहऱ्यावरचा घाम पुसायला. तेव्हा गायत्री म्हणत असते की जे झालं ते झालं, मानसीला आता बरं वाटू दे. पण याच्यामुळे एक फायदा तर झाला, आपण त्या तेजसला वीक केलेला आहे. बरं तुम्ही आता काळजी करू नका. आणि एवढा घाम का येतोय तुम्हाला? लुकअप लुकअप.
आणि ती रणजितला आपल्याकडे बघायला सांगते आणि म्हणते की तुम्ही पहिल्यांदाच असं कुणाला तरी मारलेत का? पहिल्यांदाच कोणाला तरी मारायची सुपारी दिलीत का? तेव्हा रणजित म्हणतो मी कुणालाही मारलेलं नाही आहे. तेव्हा गायत्री म्हणते नाही बरोबर बरोबर तुम्ही नाही मारलेत, तुम्ही सुपारी दिली होतीत. अहो पण मला सांगायचं ना, तरी मी तुम्हाला म्हणाले होते की मी तुमची मदत करते म्हणून. बरं ठीक आहे काहीच हरकत नाही. आता पण मी तुमची मदत करूच शकते. आता बघा, आता मानसीला घेऊन तेजस हॉस्पिटलला गेलाय. तुम्ही सुद्धा हॉस्पिटलला जा. तेव्हा तेजस आता माझ्यावरती रागवेल की काय अशी भीती मला वाटली होती. नाहीतर मी तेव्हाच त्यांची मदत करायला तिथे जात होतो. म्हणजे मी स्वतः त्यांना मानसीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार होतो. पण तेजसला जर माझ्यावरती संशय आला असता तर म्हणून मी मागेच थांबलो. तेव्हा इकडे आता गायत्री म्हणत असते, तुम्ही हॉस्पिटलला नाही गेलात ना, तर त्याला जास्त संशय येईल. तेव्हा एक काम करा, तुम्ही तिथे जा, तिथे तिला बघा आणि म्हणजे तुम्ही तिथे गेल्यानंतर त्या लोकांना संशयसुद्धा येणार नाही की हे सगळं तुम्ही घडून आणलेत म्हणून. कळलं का? त्याच्यामुळे आता हॉस्पिटलला जा आणि तिथे जाऊन तिची चौकशी करा. तेव्हा गायत्री म्हणत असते की या माणसाला काय करायचं आहे? मला मानसी जरी मेली ना तरीसुद्धा चालेल आणि नाही मेली तर पुढचं काम मी स्वतः करेन. तर इथे आता तेजस हॉस्पिटलमध्ये मानसीला घेऊन आलेला असतो आणि डिरेक्टली तो ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जात असतो. तेव्हा सिस्टर म्हणतात की हे काय? तुम्ही डिरेक्टली आतमध्ये कसं जाताय? तुम्ही इथे फॉर्मॅलिटीज कंप्लीट केल्यात का? तेव्हा इथे तेजस म्हणत असतो, कसल्या फॉर्मॅलिटीज? तुम्ही आधी उपचार करा. रक्तस्राव किती झाला आहे? शुद्धसुद्धा हरपली आहे त्यांची. आधी शुद्धीवरती आणा, ट्रीटमेंट सुरू करा आणि इथे प्रोसिजर आम्ही करतोय ना, कुठे पळून तर जात नाही ना? आणि तुमचे सीनियर डॉक्टर कुठे आहेत? मला त्यांच्याशी बोलायचं आहे. तेवढ्यातच तिथे आता सीनियर डॉक्टर आलेले असतात. तेजस म्हणतो की डॉक्टर प्लीज, प्लीज त्यांचा अपघात झालेला आहे. तुम्ही प्लीज त्यांची ट्रीटमेंट सुरू करा ना. तेव्हा सिस्टर म्हणतात, पण यांनी कुठलीही प्रोसिजर केलेली नाही आहे. तेव्हा तेजस म्हणतो, डॉक्टर माणसाच्या जीवापेक्षा प्रोसिजर मोठी आहे का? तेव्हा डॉक्टर म्हणतात, ठीक आहे आम्ही त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये घेतो. तुम्ही लवकरात लवकर सगळी प्रोसिजर कंप्लीट करून घ्या. तरी ते सुगंधा म्हणत असते संपदाला, मानसीचा फोन लागला का? तेव्हा संपदा म्हणते, नाही ती उचलत नाही आहे. तेव्हा सुगंधा म्हणते, मग तेजसचा फोन लावा ना. तेव्हा इकडे तेजससुद्धा आता फोन उचलत नसतो. तेव्हा संपदा म्हणत असते की देवा सगळं काही व्यवस्थित होऊ दे, मानसी तेजस घरातले सगळे सुखी असू देत असं तिचं म्हणणं असतं. त्यानंतरला इथे आता फॉर्म भरण्यासाठी तेजस जातो. तेव्हा सिस्टर म्हणत असतात की व्यवस्थित सगळा फॉर्म भरून द्या. तेव्हा इकडे आता फॉर्म भरत असताना त्याला आता सगळे क्षण आठवत असतात. म्हणजे कसा मानसीने त्याला धक्का दिला आणि त्याच्यावरचं संकट स्वतःवरती ओढून घेतलं, हे सगळं आता तेजसला आठवत असतं. तिच्या डोक्याला लागलेला मार आणि मग इथे ती खाली कोसळलेली असते, हे सगळं त्याच्या नजरेसमोर येऊन उभं राहतं. तेव्हा तो म्हणतो की मानसीच्या नावाच्या पुढे मी नाव लिहू शकत नाही आहे, कारण तेवढी माझी लायकीच नाही आहे आणि म्हणून इथे मानसी संपतराव सणस असं नाव आता तेजसने फॉर्मवरती लिहिलेलं असतं आणि संपूर्ण फॉर्म त्याने आता भरलेला असतो. त्यानंतर मानसीची आई आता फोन करत असते. तेव्हा मानसीची आई असा नंबर लिहिलेला असताना तो फोन उचलायला त्याला भीती वाटते. कारण तिने आधीच सांगितलेलं असतं की माझी मुलगी खूपच जास्त हिंमतवाली आहे. तुम्ही तिला काही सांगू नका. ती तुमच्याबरोबर सुखी राहील. त्याच्यामुळे इथे आता तरीसुद्धा तेजस काही ऐकत नाही आणि त्याला संपदासुद्धा समजावून सांगत असते. त्यामुळे तो सही वगैरे करतो. तर इथे आता सिस्टर म्हणत असतात, अहो पेशंटबरोबरचं तुमचं नातं तुम्ही इथे लिहिलेलं नाही आहे. लिहा ना, फॉर्म पूर्ण भरून देत चला. तेव्हा इथे तेजसने मानसीबरोबरचं नातं काही लिहिलेलं नसतं. तेव्हा इकडे आता हातामध्ये ट्रे आणून देतात सिस्टर आणि म्हणतात, तुम्ही नातेवाईक आहात ना त्यांच्या? मग हे बघा, त्यांच्या काही वस्तू, त्यांचे दागिने. त्यानंतरला तेजसला आठवतं त्याने सगळ्यांच्या समोर इथे मानसीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलेलं असतं, पायामध्ये जोडवं घातलेलं असतं आणि इथे दोघेजण नवरा बायको तर असतातच, कारण लग्नसुद्धा त्यांचं आता रजिस्टर झालेलं असतं. त्यामुळे इथे तेजस आता फॉर्मवरती त्याने मानसीबरोबरचं नातं लिहिलेलं नसतं, पण नंतर त्याला रिअलाईज होतं म्हणून तो तिथे पती असं लिहून ठेवतो. त्यानंतरला इथे आता फॉर्म भरून दिल्यानंतर तेजस खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेला असतो. तर पुढील भागामध्ये तेजसने आता थोडे पैसे जमा केलेले असतात. तो म्हणतो की हे घ्या प्लीज, हे एवढे पैसे ठेवून द्या, बाकीचे पैसे मी तुम्हाला नंतर देईन. तेव्हा सिस्टर म्हणत असतात, अहो पण ऑपरेशनचे 2 लाख रुपये ऑलरेडी जमा केलेत तुम्ही, मग परत पैसे का देत आहे? तेव्हा तेजस म्हणतो, कुणी पैसे दिले तुम्हाला? तेव्हा सिस्टर म्हणतात की इथे तेजस प्रभू आले होते, त्यांनी पैसे दिले ना.
तर रणजित येतो आणि म्हणतो, "कसे आहेत मानसी?" तेव्हा तेजस म्हणत असतो, की "तुम्ही इथे कसे आणि तुम्हाला कसं माहिती की मानसीचा अपघात झालाय ते?" तेव्हा इथे रणजित घाबरतो. काय बोलावं आणि काय नाही त्याला आता काही कळतच नाही. कारण तो पूर्णपणे हँग झालेला असतो. जी परिस्थिती ओढवलेली असते रणजितमुळे एवढं मोठं संकट मानसीवरती आलेलं असतं.